साधा वाटणारा खोकला कधी गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतो. सतत खोकला येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या मनाने औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. खोकल्याची कारणे, योग्य उपचार आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन जाणून घ्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्याकडून, बेळगाव लाईव्हच्या हेल्थ टिप्समधून. नमस्कार, मी डॉक्टर सोनाली सरनोबत. आपण प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या आजाराची माहिती घेत असतो. तर ह्या वेळेला आपण माहिती घेऊया खोकला. तर खोकला हा आजार नाहीये, तर ते एक लक्षण आहे. अनेक आजारांचं लक्षण आहे. तर त्याच्यामध्ये एक्यूट आणि क्रॉनिक असे कितीतरी आजार असू शकतात. एक्यूट म्हणजे काय, तर थोड्या कालावधीसाठी. क्रॉनिक म्हणजे काय, तर खूप वर्षानुवर्ष जो मुरलेला आजार आहे त्याला क्रॉनिक आजार असं म्हणतात. मग अक्यूट आजाराची, अक्यूट खोकल्याची म्हणजे अक्यूट कफची काय कारणं असू शकतात, तर इन्फेक्शन, इन्फ्लुएन्झा, फ्लू सारखं होणं किंवा व्हायरल कफ होणं. आता सगळेजण पावसात भिजतात, त्याच्यामुळे अंगात थंडी मुरते आणि खोकला सुरू होतो, सर्दी होते, नाक गळतं, फटाफट शिंका यायला लागतात. तर ह्याला आपण अक्यूट खोकला असं म्हणू. तर त्याच्या मागं कारण हे असतं की एकतर इन्फेक्शन नाहीतर ॲलर्जी. ॲलर्जी ही जी असते ती मात्र क्रॉनिक असू शकते किंवा अक्यूट सुद्धा असू शकते. तर थंड पाण्याची असू शकते, थंड वाऱ्याची असू शकते, थंड खाण्याची असू शकते किंवा काही जणांना आंबट खाल्लं तर खोकला होतो, काही जणांना थंड पाणी पिलं किंवा कोल्ड्रिंक्स प्यायले किंवा बर्फ खाल्ला तर खोकला होतो, जास्त बोललं तरी खोकला होतो. काही टीचर्सना असू दे, जे वक्ते असतात त्यांना सतत बोलण्यानं खोकला होतो. आणि जे क्रॉनिक आजार असतात त्याच्यामध्ये मग न्यूमोनिया हा सुद्धा अक्यूटच आला. क्रॉनिक जे आजार असतात त्याच्यामध्ये दमा किंवा क्रॉनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे इन्फ्लमेटरी कारणं असू शकतात किंवा त्याच्यामध्ये काही वेळेला इंटरस्टिशियल डिसीज म्हणजे लंगच्या मध्ये, फुफ्फुसांच्या मध्ये काही पेशींचा बिघाड होऊन त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल डिसीज होऊ शकतो, त्यांना खोकला येऊ शकतो. काही जणांना कितीतरी प्रकारच्या ॲलर्जी असतात, त्यांना खोकला येऊ शकतो. काही जणांना बंद रूममध्ये असलं की घुसमटल्यासारखं होऊन खोकला यायला लागतो. अति बोलण्यामुळे स्वरयंत्रावरती ताण येऊन खोकला येतो. आणि अक्यूट इन्फेक्शन्समध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच की साध्या फ्लू पासून ते न्यूमोनिया, डिफ्थेरिया याच्यापर्यंत खोकला येऊ शकतो. कारणं बघून, त्याची लक्षणं बघून मग उपचार द्यावे लागतात. आणि कित्येक वेळेला असं होतं ना की कित्येक जण आपल्या मनानं, आता कोविड नंतर सगळेजण स्वतःच डॉक्टर झालेले आहेत, जी तेव्हा प्रिस्क्राईब केलेली औषधं होती, एक अँटीबायोटिक घ्यायचं, एक अँटी ॲलर्जिक घ्यायचं आणि मग घरी कमी होते की नाही बघायचं, मग त्याच्यानंतर डॉक्टरकडे जायचं. मग हा रुग्ण पहिल्यांदा जातो आपल्या जनरल फिजिशियनकडे, आपले जे जवळचे डॉक्टर असतात त्यांच्याकडे. खोकला कमी होत नाही, मग जातो स्पेशालिस्टकडे, मग त्यांच्याकडेही गोळ्या, औषधं, अँटीबायोटिक्स होतात, मग कमी होत नाही. पण तो खोकला तसाच मुरतो, धाप लागायला लागते, सुईसुई व्हायला लागतं, नाक गच्च होतं, चोंदतं, कधी कधी कान गच्च होतात, कानातनं रक्त यायला लागतं, पू यायला लागतो. आणि ह्या दृष्टीनं सगळ्या प्रकारची ENT इन्फेक्शन्स होऊन जातात किंवा इन्फ्लेमेशन्स व्हायला लागतात. त्यावेळेला उपयोगी पडते ती होमिओपॅथी. तुमचे जुनाट खोकल्याचे आजार कोणतेही असले तरी सुद्धा ते होमिओपॅथीनं बरे होतात. मग त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल डिसीज जो असतो, लंगचा इंटरस्टिशियल डिसीज जो म्हणतात, तो कुठल्याही औषधानं बरा होत नाही बरं का, परंतु त्याला होमिओपॅथीनं मात्र आराम मिळतो. दम्यासारखे जे आजार आहेत, जे अगदी क्रॉनिक वर्षानुवर्ष तुमच्या शरीरामध्ये रुजलेले असतात, तर ते काढून टाकायसाठी सुद्धा होमिओपॅथीनं मदत होते. बालदमा, लहान मुलांना तर अक्षरशः म्हणजे त्यांचा त्रास बघवत नाही, पोट उडतं, छातीत अगदी सुई आवाज होतो, नाक चोंदलेलं असतं, श्वास घेता येत नाही, बोलता येत नाही, खाता पिता येत नाही, खाल्लेली उलटी होते. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती होमिओपॅथी लागू पडते. तर कोणत्याही प्रकारच्या खोकल्यासाठी, ठसक्यासाठी, विशेषतः गरोदर स्त्रियांच्या ठसक्यासाठी, ज्यांना गरोदर स्त्रियांना दुसरी कुठलीही औषधं चालत नाही तर त्यांना होमिओपॅथी चालू शकते. तर अशा प्रकारच्या खोकल्यांच्यासाठी होमिओपॅथी आवश्यक आहे. आणि ती घेतल्यानं तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत, त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स नसतात. हा समज जाणून बुजून पसरवला जातो, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, होमिओपॅथी घ्या आणि बरे व्हा. धन्यवाद.